डे 6 ऑफ द प्रॉफर्म चॅलेंज इथेरियम 5 मिनिट टाइम फ्रेमला मी ट्रायंगल ब्रेकआउटला इथे एक ट्रेड प्लॅन केलं होतं. ठीक आहे, मार्केट एसएल मारताना दिसतंय. जर मार्केट या ट्रेंड लाईनच्या वरती क्लोज करतं तर मी तिथे माझी फुल क्वांटिटी एक्झिट करून टाकेल ऍज अ पार्ट ऑफ रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे, जर माझी पोझिशन बघायला गेलं तर आता जवळजवळ $230 लॉस चालू आहे आणि आपला याच्यामध्ये जो एसएल आहे तो 290 पॉईंटचा अप्रॉक्स येतो. ठीक आहे, बघू पुढे काय होतं. या ठिकाणी मार्केटने ट्रेंड लाईनच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे आणि मी माझा पूर्ण ट्रेड इथे एक्झिट केलेला आहे. जर या ट्रेडचा रिझल्ट बघायचा असेल तर आपल्या ट्रेड हिस्ट्रीमध्ये आपण जाऊया. हे बघा, $240 अप्रॉक्स. ठीक आहे, आपला इथे जवळजवळ $300 लॉस होणार होता जर पूर्ण स्टॉप लॉस झाला असता, पण तिथे आपण रिस्क मॅनेज करून काही डॉलर्स आपले वाचवले. ठीक आहे, आता होम मध्ये मी जातो आणि आपला आत्ता टोटल गेन 2.2% आहे, 2.02, आणि आपल्याला अचीव्ह करायचं आहे 10%. समजलं रिस्क मॅनेजमेंट का गरजेचं आहे? कारण टार्गेटच्या वेळेस आपण मॅक्झिमम टार्गेट ओढायला बघतो आणि स्टॉप लॉसेसला आपल्याला मिनिमम करायचं असतं. ठीक आहे, तर मी यासाठी रिस्क मॅनेजमेंट कामात येतो. प्रॉपरली ट्रेड करशाल तर असा रिझल्ट जनरेट होईल. लॉसेस छोटे आणि प्रॉफिट्स मोठे. इथे जर कोणी स्टॉप लॉस नाही लावला तर त्याचं तर गोष्ट विसरूनच जा, पण जरी तुम्ही स्टॉप लॉस लावलाय तर इथे बऱ्याचशा लोकांनी फुल स्टॉप लॉस घेतला असेल, पण आपण स्मार्टली त्या लॉसला कमी केलाय. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.